मंगलाष्टक स्तोत्रम. अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्. योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलम्. कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. पंचकल्याणकामध्ये केवल ज्ञान कल्याणकाचं वर्णन बघत होतो आपण. तर जेव्हा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली त्या समयाला भगवंतांना 34 अतिशय प्रगट होतात आणि त्याच्यामध्येच अष्टप्रातिहार्यांची सुद्धा रचना असते. तर ते कुठं असतात? समूहशरणाच्या ठिकाणी. समूहशरणाची जी रचना देवांच्या द्वारे केली गेली तर त्याच्यामध्ये अष्टप्रातिहार्य दिसतात. तर त्याचं वर्णन आपण बघत होतो. समूहशरण कशाला म्हणलं? सम अवसरण. चोहोबाजूने समस्वभावच जिथं शरण आहे असं ते समूहशरण. म्हणजे जो कोणी जीव त्या समूहशरणामध्ये जाणार तर त्याला समताच मिळणार असं भगवंतांच्या द्वारे कोणाबद्दल पण भेदभाव नसणार आहे किंवा कोणी उच्च कोणी नीच कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ असं नाही आहे. तर जिथं सर्वांना समतेने शरण मिळाली अशी ती बहिरंगामध्ये समता हेच तिथं त्यांना अनुभूतीला येणार सगळ्यांच्या प्रती. तर जिथं समान रूपाने सर्वांना शरण मिळते ते समूहशरण म्हणा किंवा आपला सम अवशरण चोहोबाजूने आपला समता स्वभावच आश्रय करण्यायोग्य आहे म्हणून त्याला सुद्धा समूहशरण म्हणलं. तर असं ते समूहशरण ज्या ठिकाणी की अतिशय अद्भुत गोष्टी दिसून आल्या. बघितलं आपण की 8 भूमींची रचना आहे. त्याच्यामध्ये 7 भूमीपर्यंत तर सामान्य सर्व जीव जाऊ शकतात, भव्य असो किंवा अभव्य असो. पण जी 8वी भूमी आहे श्रीमंडप भूमी तिथं 12 सभांची रचना आहे. तर त्या 8व्या भूमीमध्ये भव्य जीवच जाणार, अभव्य जीव जाऊ शकत नाही. 8व्या भूमीमध्ये 7 भूमीपर्यंत जाईल अभव्य जीव पण त्यापुढं त्याला दिसतच नाही म्हणले. म्हणजे 8वी भूमी जिथं आहे तिथंपर्यंत तो जाऊ शकत नाही किंवा 8व्या भूमीमध्ये भगवंतांची दिव्यध्वनी खिरते तर त्याला ती ऐकू पण येणार नाही. तर अशी ती विशेषता सांगितली. जो 8व्या भूमीला पोचणार समजून घ्या तुम्ही भव्य आहात. भलेही आत्ता मिथ्यादृष्टी असाल तरी सुद्धा नियमाने सम्यक दर्शन प्राप्त करून मोक्षाला जाणारच. तर त्या श्रीमंडप भूमीचं वर्णन सांगत असताना आपण बघत होतो काय की ज्या 20,000 पायऱ्या चढून आल्या ना समूहशरणामध्ये तर त्याच्या पुढं 7 भूमी आहेत गोल रचना रूपाने. सामान्य आपण बघितलं सर्व वर्णन आता सामान्य सांगते. म्हणजे या पायऱ्या चढून वर आला की अशा एकूण 7 भूमी आहेत एकानंतर एक. पण याला जायला हा रस्ता कॉमन आहे असा. ह्याला म्हणायचं महावीथी. जर हा जीव इथं मानस्तंभ आहे, मानस्तंभापासून पुढं सरळ गेला ना तर 8व्या भूमीपर्यंत जाणार. पण हा जीव काय करतो? इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ सगळीकडे बघत फिरला की असं त्याचं मन रमतं त्याच्यामध्ये की तो
पुढं नाही सरकू शकत. पुढं त्याला म्हणजे म्हणलं ना दिवेध्वनी खिरायचा टाईमपर्यंत तो जाईल तिथं किंवा नाही जाईल. मग म्हणून जरी ती दिवेध्वनी 2.5 तास खिरतीये तरीसुद्धा सांगितलं तुम्हाला इथं फिरून यायला किती वेळ लागणार आहे. म्हणून म्हटलं की कुठं विषय भोग दिसले अशा ठिकाणी रमलात तुम्ही तर बाहेरच भरकटत राहणार. जिथं तुम्हाला आहे तो विषय दाखवायला बसलेत भगवान तर त्याच्याकडं न पाहता आपण बाह्य विषयांना भोगण्याचा त्याच्यातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून आज दुपारी पण हाच विषय झाला आमचा की स्वर्ग सुख आणि मोक्ष सुख ह्याच्यात काय फरक आहे. काय फरक आहे हो. स्वर्ग सुख आणि मोक्ष सुखामध्ये काय फरक आहे. बरोबर आहे. स्वर्ग सुख आहे ते इंद्रिय सुख आहे. काय म्हणला. स्वर्ग सुख स्वर्ग स्वर्ग सुख कधीतरी कधी संपणार आहे. मोक्ष सुख चिरंतन सोबत तुम्ही मोक्षात आहे का स्वर्गात आहे का नरकात आहे. कुठं असलं तरी बाहेर पडू वाटत नाही. नरकात आहे म्हटलं तरी बिचारा पळत पळत येईल बाहेर. स्वर्गात आहे म्हटल्यावर रमून तिथंच बस. आणि तुम्ही मोक्ष सुख भोगताय म्हणून तुम्हाला घर पडू सोडू वाटत नाही. तो मोह घरातला सोडू वाटत नाही. मोहींना सोडू वाटत नाही. तर दुपारी काय बघितलं आम्ही की मग त्यांनी विचारलाय प्रश्न तिथं की जर मग स्वर्ग सुख म्हणजे इंद्रिय सुख आहे आणि मोक्ष सुख म्हणजे अतिंद्रिय सुख आहे मग शास्त्रामध्ये कंपॅरिझन का करून सांगितलं. स्वर्ग सुखापेक्षा अनंत पटीने सुख मोक्षामध्ये आहे असं का कम्पेअर करून सांगितलं हो. मग प्रीतीभाभी ज्याचं टाईपच वेगळं आहे. काय म्हणायचं ज्याच्यात कॅटेगरीज डिफरंट आहे दोघांची पण. एक इंद्रिय सुख आहे एक अतिंद्रिय सुख आहे. मग त्याला दोघांना कम्पेअर करून का सांगताय तुम्ही. कसं कळणार ज्याच्यामध्ये काय सिमिलॅरिटीज नाही आहे. तर परिचित आहे म्हणून सांगितलं. काय परिचित. ह्याच्यापेक्षा इंद्रिय सुख परिचित आहे ना. तरी सुद्धा त्याचे उपमान होते देऊ शकणार नाही अंतिंद्रियाला. तरी सुद्धा परिचिताकडून अपरिचिताचा अभ्यास करून घेतला ना. माहिती आहे ना त्याच्यावर दुसरं समजणारच नाही ना आपल्याला. ह्याच्यापेक्षा जास्त आहे मग सांगितल्याशिवाय. बरोबर. बरोबर. म्हणजे तुम्हाला जे माहिती रूप आहे ना त्याचंच उदाहरण देऊन सांगू शकणार. जे माहीत नाही आहे जसं मी म्हटलं की अमेरिकेतलं जसं घर आहे ना तसं आमचं घर आहे. तुम्हाला जर अमेरिकेतलं घरच माहीत नसेल तर माझ्या घराची काय कल्पना येणार. म्हणजे म्हणून सांगितलं जी तुम्हाला गोष्ट परिचित आहे त्याच्याकडूनच अपरिचिताचं ओळख करून दिली जाते. मग तसंच इथं पण सांगितलं सिंह ज्याला माहित नाही त्याला मांजरच सांगावे लागेल. करेक्ट. बरोबर. मग कसले असते तो मांजरी पंढरपूरमध्ये सिंहासारखे. मग तिथं म्हणून म्हटलं ना की तुमच्या मुलाला तुम्ही उपमा देता तर हे घेतलं होतं दुपारी आम्ही की सिंहासारखा शूर आहे. परत काय म्हणतात त्या कोणासारखं हुशार आहे असं काय काय उपमा देतात ना. किंवा ते त्या बाळाचे डोळे कसले नयनी मृगनयनी आहेत. ओठ प्रवाळासारखे आहेत. असं अनेक उपमा तुम्ही देता. तर त्याच्यासारखं सिमिलर दाखवण्यासाठी ॲक्च्युली ते मृगनयनी म्हणायला त्या हरणाचा आणि तुमच्या डोळ्याचा काय संबंध नाही आहे. त्याचं कंपॅरिझनच नाही आहे. तरीसुद्धा का देता कारण त्याच्या समान दाखवण्यासारखी दुसरी वस्तू नाही आहे. म्हणून त्याच्याकडून तुम्हाला ओळख देण्यासाठी. म्हणून म्हटलं इथं की स्वर्ग सुख आहे ते ॲटलिस्ट परिचित आहे तुम्हाला. इथं सर्वात सुखी संसारी जीवांमध्ये इंद्र असतो. मग त्या इंद्रापेक्षा सुद्धा अनंतपट सुख सिद्धांमध्ये आहे ह्याची भावभासना देण्यासाठी म्हणून स्वर्ग सुखाचं कंपेअर करून सांगितलंय. कशासाठी सांगत होते. हां बरोबर. तर या 7 भूमींमध्ये गेला ना जीव तर तिथंच विषय सुख भोगण्यामध्ये ते जे काय त्यांनी अट्रॅक्शन ठेवलंय ना सगळं त्याच्यासाठीच काय सांगितलं होतं का ते तशी रचना केली. म्हणजे एकाने विचारलं प्रश्न की इतकं आम्ही कष्टाने महत् प्रयत्नाने जातो तिथंपर्यंत आणि तुम्ही असं आम्हाला भुलवता म्हणले सगळीकडं. ती रचना करायला नको होती का केली इंद्राने हो. शेवटी सगळ्यात शेवटच्या भूमीमध्ये भगवंतांना ठेवलं नेऊन.
मग इथं सगळं आम्ही मोहीच आहे, शेवटी मोहाला जाणारच अडकणारच. हं? तुमची दृढता किती बघण्यासाठी परीक्षाच केली असेल ती. होय का? आम्ही म्हणतो फिल्ट्रेशन केलंय असं म्हणलं त्यांनी. काय? ज्याला खरी रुची आहे ना तोच तिथंपर्यंत पोचावा. उगीच फापट पसारा काय म्हणायचं, अनावश्यक गर्दी नको आतमध्ये. म्हणून काही लोकांना इथं अडकवून ठेवलं आणि आपलं जेवढे इच्छित आहे, जेवढे काय म्हणायचं उत्साही आहेत त्याच्यासाठी तेच तेवढे तिथंपर्यंत पोचू शकणार. असं शेवटी तुम्हाला काय ना काय आमिष दाखवून वगैरे च्युत करण्याचा प्रयत्न असतो तो. त्यांचे भाव नाही आहेत च्युत करायचे. देवांचं तर त्यांनी त्यांची भक्ती ओतली आहे त्याच्यामध्ये, म्हणून तशी रचना केली आहे अद्भुत सगळी. पण तुम्ही शेवटी मोही च्युत होतात. पण जे सगळे अशा विषयांमध्ये रमणारे जीव आहेत त्यांना तिथं जाऊन सुद्धा आत फायदा होत नाही. जरी 8व्या भूमीपर्यंत गेले, जरी भव्य आहेत तरी सुद्धा तिथं जाऊन सुद्धा हेच सगळं बघत बसता. कारण त्या 12 सभांचं सुद्धा असं वर्णन केलेलं आहे की कोण कोण आले आणि कोण कोण गेले हे सुद्धा बघत बसणार. किंवा कोणाविषयी अनुराग वाटलं तर कोण आहे तो, जिज्ञासा, म्हणजे हे सगळं ह्याच्यामध्येच अडकणार. दिव्यध्वनी ऐकण्याकडे लक्ष राहणार नाही. म्हणून त्या ज्या 8व्या भूमीचं मध्ये काय काय रचना आहे हे आपण बघत होतो. तर आज तीच फक्त भूमी बघू. समोशरणातनं बाहेर पडायचं आहे आता. समोशरणातच अडकलो आहे आपण केव्हापासून. दिव्यध्वनी किती वेळा कीर्ती म्हणून सांगितलं होतं? 3 वेळा. हां, एक कधी 3 वेळा म्हणेल किंवा कधी 4 वेळा सुद्धा खिरेल. हां, म्हणजे अवेळी सुद्धा खिरू शकते म्हणलं ना दिव्यध्वनी. जर चक्रवर्ती सारखे विशेष पुरुष असतील किंवा गणधर असतील आणि त्यांनी काही शंका विचारली तर तेव्हा सुद्धा दिव्यध्वनी खिरू शकते. तर किती वेळ खिरती म्हणून सांगितलं होतं? एका वेळेस खिरली तर 6 घडी, म्हणजे किती? 2 तास 24 मिनिट एका वेळेस. असे एकूण 3 वेळा खिरली तर 7 तास 12 मिनिट आणि 4 वेळा खिरली तर 9 तास 36 मिनिट. असं विचार करा की महावीर भगवान जेव्हा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली 42व्या वर्षी, तेव्हापासून ते 72व्या वर्षीपर्यंत दररोज आता मॅक्झिमम किती 9 तास 36 मिनिट बोलत होते. आम्हाला ते 1 तास कंटिन्यू बोललं तर घसा सुकून जातो. आणि तिथं ते 9 तास 36 मिनिट रोज किंवा लय तर 7 तास असं म्हणा. म्हणजे इतकं 8-9 तासापर्यंत रोज 30 वर्षपर्यंत दिव्यध्वनी खिरत होती. किती लाभ झाला असणार आहे. आपण होतो का हो तिथं? इथं असणार कुठं तरी मध्ये आधी अडकलेले हो ना, म्हणून आता इथं अडकून बसलोय. आत होता काय? 8व्या भूमीत. मग इथं कसं काय आलंय? ते जाऊन 2500 वर्ष झाले, तुम्ही अजून इथंच बसलाय. नाही, इथं हे 7 भूमीत अडकलो असणार हो, हे सांगत होते. तिथं आतपर्यंत गेलो नाही किंवा त्या दिव्यध्वनीचा आपण उपयोगच करून घेतला नाही. म्हणून एकतर पंचम काळात आलोय, स्त्री होऊन जन्मलोय, हे सगळं आपलं इंडिकेशन आहे की तुम्ही मिथ्यादृष्टीच राहिला. म्हणून सांगितलं काय की आता जे मिळतंय ना आपल्याला ही वाणी शास्त्रातून, स्वाध्यायातून वगैरे, तर त्याच्यातून सुद्धा दिव्यध्वनीच पोचते आपल्यापर्यंत. हे पण आपलं भाग्य आहे. ह्याच्या पुढं तर ही पण रचना राहणार नाही आहे, सगळं लुप्त होऊन जाणार आहे. म्हणून स्वतःला सुरक्षित करा. जेवढ्या लवकर समजून घ्याल, जेवढ्या लवकर आपलं कल्याण कराल तेवढंच चांगलं आहे. अन्यथा असं भरकटत जाणार किंवा अशा विश्वात पडणार, अशा जगात पडणार आहे की कोण तारणहार नसणार. म्हणून आता या समयाला कल्याण करा स्वतःचं, असं सांगतायत आचार्य. तर त्या समोशरणामध्ये प्रश्न विचारला एक तिथं की 7 भूमीमध्ये जे काय भोग आहेत सगळं केलं ना. तिथं नाट्यशाला आहेत, त्या विहिरी आहेत, ते बाग बगीचे आहेत, ते झुले आहेत, असं सगळी रचना मनोरंजक जी आहे ना, तर ती सगळी रचना मनुष्यांना युजफुल आहे. म्हणजे मनुष्य जर गेले तिथं तर रमतील, ते खेळत बसतील किंवा बघत बसतील. असं
तिर्यंचे आणि देवांना काय हो त्याचं महत्व? तिर्यंचे पण चाललेत ना वर, मग ते आणि देव, फक्त तिथं मनुष्यच अडकणार, तिर्यंचे आणि देव का अडकतील असा प्रश्न विचारलाय कोण? त्यांना त्याचं काय यूज, कशासाठी एवढी रचना केली आहे? मनुष्यांनाच फक्त आकर्षित करायला, किंवा मनुष्यांनाच त्याचं यूज होणार का? तर म्हणले तिर्यंचे सुद्धा सगळे संज्ञीय आहेत आणि तुमच्यापेक्षा सुद्धा त्यांना पण भोगाचे अनेक भाव असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. म्हणून हां, समोर आरसा ठेवला ना तर ते तिर्यंचे पण बघत बसतो असं असतं. म्हणजे त्यांना पण भोगाची रुची असते, किंवा ते गवत वगैरे दिसलं तर लोळतात. म्हणजे हे सगळे काय आहेत शेवटी इंद्रियांचे सुख भोगण्याचे भाव. मग तेही संज्ञी पंचेंद्रिय असतात, त्यामुळे त्यांना सुद्धा मनोरंजनाचे भाव असतात तिर्यंच्यांना. आणि देव तर आहेतच ऑब्व्हियसली, ते तर भोगीच आहेत, सगळ्यात जास्त भोग देवांचे असतात. मग म्हणून सांगितलं की फक्त मनुष्यांनाच नाही तर तिर्यंच आणि देवांना सुद्धा ते अट्रॅक्ट करणारे अशी सगळी रचना असते 7 भूमींमध्ये. पुढे विचारलं त्यांनी की नार्किका नसतात हो, समोशरणामध्ये नार्किका नसतात. बरोबर, वर येता येत नाही म्हणून नाही आहेत. तुम्ही लिफ्ट करायचं की जरा असं वर. हां, तर सांगितलं की त्यांनी ज्या बिळात असतात ना त्या बिळाचे सुद्धा बाहेर पडू शकत नाहीत. वर यायचं तर लय लांब राहिलं. म्हणजे आता पहिलं नरक, दुसरं नरक, ह्याच्यामध्ये अनेक असंख्यात बिळ आहेत. त्या बिळ एवढं असतं आणि ते नरक भूमी खूप मोठी आहे, किती एक राजू प्रमाण इतकी भूमी असते ती. पण त्यामध्ये ही बिळं छोटी छोटी आहेत आणि त्याच्यामध्ये असणारे जे नारकी आहेत तर ते त्याच्यात सुद्धा बाहेर जाण्याची त्यांची शक्ती नाही आहे. आणि म्हटलं जर कदाचित यदा कदाचित जर ते नारकी वर आले, तुम्ही कुठं जाणार? म्हणजे सांगितलं ना त्या नरकातलं एक कण जरी आला ना इथं वर या भूमीवर, तर सांगितलं त्याची इतकी दुर्गंधी आहे की कोसो योजनपर्यंतचे जीव नुसतं त्या गंधाने मरून जातील. सुगंध म्हणायचं का दुर्गंध म्हणायचं? इतकी त्याची दुर्गंधी आहे. आणि मग त्या नारकीच्या शरीराची तर, आणि ते इथं वर आला तर, समोशरणात गेला तर कोण टिकणार हो तिथं? म्हणून देवांनी त्यांना बँड करून टाकलंय, बंद करून टाकलंय. तर असं नाही आहे, नारकींची तशी पात्रताच नाही आहे की ते त्या नरकातून बाहेर पडतील आणि असं तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन मिक्स होतील. तेवढं पुण्य नाही किंवा तशी योग्यता त्यांच्यामध्ये नाही. म्हणून सांगितलं ते त्यांच्या घरामध्येच बसा, तिथंच तुम्हाला काय करायचं ते कल्याण करा, आयुष्य संपल्यावरच वर या, त्याच्या आधी यायचं नाही. हां, तर परत एक प्रश्न विचारलाय की समोशरण कुठं फिरतं किंवा कोण ठरवतं कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं? समोशरण जे म्हणलं ना तुमच्याजवळ इथं पण फिरलं, कुठं कुठं दहीगावला, परत तेरला वगैरे असं ऐकलं आम्ही, कुठं कुठं फिरलं असं. तर ते कुठं फिरणार हे कोण ठरवतं? कसं ठरतं? करेक्ट, भव्य जीवांच्या पुण्याने त्या ठिकाणी जातं समोशरण. बरं का, म्हणजे म्हणायचंय तुमच्या गावांमध्ये आलं होतं गाव समोशरण, माझ्यासमोर जेवढे सगळे बसलाय वेगळ्या वेगळ्या गावातले, तुमचं तेवढं पुण्य नातेपुतेत आलं. तुम्ही कुठं नातेपुतेत आहे? तुमच्या गावात आलं नाही. असं म्हणू नका आता, आता तुम्ही पंढरीचे आहेत. म्हणजे बघा तिथं ते नातेपुतेमध्ये आलं होतं समोशरण, तर तुम्हाला ते नको झालं, लगेच सोडून पंढरपूरला आलात तुम्ही. कशाला सोडायचं ते गाव? मग जिथं भगवान फिरून गेलेत म्हटल्यावर आपण त्या स्थानाला सोडायचंच नाही, तिथंच राहायला पाहिजे. उलटा आपण पण भगवान होईपर्यंत. तर सांगितलं की ती ऑटोमॅटिक व्यवस्था आहे, असं कोण तिथं रेग्युलेट करत नाही की तुम्ही या दिशेला जावा त्या दिशेला नको असं. एक तर इंद्राचं पण तसं काय नाही. इंद्र जिथं भगवान थांबले तिथं रचना करतोय एवढंच, कुठं त्यांना न्यायचं आणि कुठं दिशा दाखवायची असलं काय काम इंद्राचं नसतं, सगळं ते ऑटोमॅटिक आहे. पण त्याच्या मागं फक्त सांगितलं ज्यांचं पुण्य प्रबळ असतं अशा ठिकाणीच त्यांचा विहार होतो आणि तिथंच अशा ठिकाणीच दिव्यध्वनी खिरते. समोशरण भरणार आणि त्याच ठिकाणी दिव्यध्वनी खिरणार. विहिरीमध्ये तेरमध्ये अतिशय आहे का मग भगवंताचं? हां, ते अतिशय क्षेत्र आहे म्हटलं जातं ना.
समोशरण येऊन गेला असं नाही, म्हटलं तिथं. भांडे येत होते. यात्रेकरूला भांडे मागितले की येत होते, चिठ्ठी होय, टाकली की. बरोबर आहे. तेच ना, आता अतिशय असं काय असेल अशा ठिकाणी तेवढंच, पण म्हणून काय त्याला पूज्यता आहे असं नाही बरं का. फक्त तिथं आता ते जे मंदिर समोशरण म्हणून बनवलं तर त्या ठिकाणी त्या भगवंतांना पूज्यता आहे. पण असं काय ते स्थान ते क्षेत्र आता तिथं जर नाही आहेत भगवान, साक्षात भगवान ते निघून गेले तर कोणी त्या भगवंतांना सोडून त्या क्षेत्राचंच महत्त्व करत बसेल तरी सुद्धा त्यांना समजणार नाही काय आहे त्यांची महिमा ते. म्हणून म्हटलं ज्यांचं पुण्य प्रबळ असतं अशा भव्य जीवांच्या त्या क्षेत्रातच भगवंतांचा विहार होतो. आणि नुसतं विहार नाही तर वाणी खिरते. कारण असे अनेक ठिकाणं होती जिथं जाऊन आले पण 66 दिवस दिवेध्वनी खिरले नाही भगवान महावीरांची. मग तिथं पुण्य नव्हतं का हो त्यांचं? फिरलं की समोशरण सगळीकडं. पण पुण्य असेल प्रबळ तरच वाणी खिरते आणि ती तुम्हाला ऐकायला मिळणार, अन्यथा नाही. आणि सगळं समोशरण बनवलं त्या देवांनी, त्याचं नंतर काय होतं? असा अनेक वेळा प्रश्न आम्हाला पण पडला होता की सगळे ते अकृत्रिम चैत्य कृत्रिम म्हणायचं होतं त्यांना ॲक्च्युली. मानस्तंभातले भगवान, त्या चैत्यवृक्षांवरचे भगवान, असे अनेक कल्पवृक्षांवर वगैरे चैत्यालयांमध्ये वगैरे अनेक ठिकाणी भगवान आहेत विराजमान, मूर्ती विराजमान केलेले. मग जेव्हा समोशरण संपतं त्यावेळेस त्याचं काय होतं? मग कसं तेच की असं प्रश्न आला होता. म्हणजे कोणाला माहिती असलं उत्तर तर सांगा की त्या ठीक आहे बाकीची सगळी रचनेचं विघटन होऊन जाऊ दे की, पण हे भगवान काय करणार त्याचं? भगवंतांचं काय होतं त्या रचनेचं? जे काय तुम्ही केलेत ना, मानस्तंभ म्हणा, चैत्यालय म्हणा, असे चैत्यवृक्ष, कल्पवृक्ष, अशा ठिकाणी जे काय भगवान आहेत तर त्यांचं पण विघटन होतं असं किती बरोबर आहे? किंवा कुठं असं वाचण्यात आलं असतं तर? माझ्या तर नाही वाचण्यामध्ये, फक्त एवढं आलं की समोशरणाचं विघटन होतं. म्हणजे ते पुन्हा तसेच्या तसं राहत नाही. जसं भगवंतांचा विहार झाला की पुढं सांगितलं ना किती 225 सुवर्णकमळांची रचना होत जाते. आणि असं गमन होतं म्हणून सांगितलं भगवंतांचं. आदर तर आहेच की, पण असं दोन्ही पाय समान ठेवून नाही तर आपल्यासारखं. कारण ते त्यासाठी तर्क दिले होते. असं आम्ही 1-2 दिवसामागे घेतलं होतो की जर त्यांचं तसं पाऊल नाही पडले तर आत्ता 225 कमळं आणि त्याच्या पुढच्या पायाला 225 कमळ असं रचना सांगता येणार नाही. असं ते सगळं त्याच्यातून तर्काने सांगितलं गेलं की ते काय असं सुपरमॅनसारखं नाही चालत, आपल्यासारखं सामान्य चालत असणार. ठीक आहे. म्हणजे अजून अनेकांनी पण त्याच्यावर प्रश्न काढले की जिथं चारण मुनींचा विहार असं असतो पादक्रमण न करता, तर मग हे तर त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असताना असं कसं काय? पण आता जे काही आधार मिळाले त्याच्यावरून असं सांगितलं गेलं की आपल्यासारखंच त्यांचं पण सामान्य गमन असतं. आणि जिथं त्यांनी पाय ठेवणार अशा ठिकाणी पायाला त्या कमळांना स्पर्श होत नाही, कमळाच्या वर अदरच गमन करणार, पण तरीसुद्धा त्या कमळांची रचना असते खाली. तर त्या 12 सभांचं वर्णन बघायचं होतं आज आपल्याला. रत्नकरण श्रावकाचारमध्ये चांगलं वर्णन घेतलंय त्यांनी. खूप मोठं आहे खरं ॲक्च्युली, पण मी तेवढं नाही वाचणार, थोडंच वाचेल. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आहे का, वाचून काढा. सोलापूरहून प्रकाशित जे मराठी रत्नकरण श्रावकाचार आहे त्याच्यामध्ये 399 पानापासून त्यांनी घेतलंय. पुस्तक असेल तर समोर घेऊन बसा, वाचताना कळेल तुम्हाला. पण फक्त मी 8वी भूमी वाचते, त्याच्या मागच्या सगळ्या भूमींचं त्या स्तूप वगैरे, त्या खातिका, खंदक वगैरे जे काय सगळं ते सगळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. त्यातलं श्रीमंडप भूमीचं वर्णन वाचते मी. स्फटिक मण्याच्या अतिशय निर्मल भिंतींमुळे सभास्थान व भिंती यांचा भेद दिसून येत नाही. म्हणजे जे काही 12 सभा आहेत ना त्यांच्यामध्ये भिंती आहेत 12 सभांना डिवाईड करायला असे. कसं दाखवलं होतं त्या दिवशी 12 सभा कशा आहेत आणि त्या भिंती कशा आहेत, अशी गोल रचना आहे म्हटलं ना.
केला की 4 साईडला 4 द्वार आहेत, बरोबर असे. त्यामुळं त्या भिंतींचं भिंती आणि मग प्रत्येक ठिकाणी अशा वेगळ्या वेगळ्या भिंतींच्या द्वारे 12 सभा होणार. ते सांगतात तिथं की त्या भिंती कशा आहेत तर स्फटिक मण्याप्रमाणे अतिशय निर्मळ आहेत. त्या भिंतींमुळे सभास्थान व भिंती यांचा भेद दिसून येत नाही. म्हणजे तुम्हाला दिसत असणार ना, इथं मुनी बसले असतील समजा, तर मुनींच्या पुढं जे कोणी असेल ना सभेत, तर ते इथून दिसणार का नाही दिसणार? एका सभेतले जीव दुसऱ्या सभेतले दिसणार का नाही दिसणार? तिर्यांचे येऊन बसले, ते इंद्र वगैरे देव देवी येऊन बसले, राजा चक्रवर्ती येऊन बसलाय. ते सांगतात तिथं की म्हटल्यावर दिसणारच. होय ना. बरं, बघून येऊ आपण एकदा समोरणात जाऊन, त्याशिवाय काय कळणार आहे. तर यांचा भेद दिसून येत नाही. त्या भिंतींवर रत्नांचे 16 खांब असलेला स्फटिक मण्याचा अतिशय उंच असा श्रीमंडप आहे. तो 1 योजन लांब रुंद असून गोल व शोभायमान आहे. त्या मंडपात सुर असुर मनुष्यादिकांना वंद्य श्री परमेश्वर विराजमान आहे. तिथं मध्यभागी पीठ आहेत, अशा पायऱ्या आहेत एकावर एक, आणि त्याच्यावर कमळाचं आसन आहे, आणि मग त्याच्यावर भगवान विराजमान आहेत असं सांगितलं होतं ना काल. त्याच्या मध्यभागी श्री परमेश्वर विराजमान आहेत. त्या म्हणून त्याला श्रीमंडप नाव यथार्थ आहे. तो मंडप स्फटिक मण्याचा असल्यामुळे त्यातून आकाशाचा सर्व भाग दिसून येतो. त्या मंडपाने त्रिजगातील लोकसमूहाला निर्बाध स्थान दिल्यामुळे मोठे वैभव संपादन केले आहे. त्या मंडपावर गुह्यक देवांनी पुष्पांच्या माला लटकविल्या आहेत. मंडपाच्या मध्यभागी त्या सोडलेल्या असल्याने, म्हणजे काय म्हणायचं, फुलांच्या माळा एक सुशोभीकरण म्हणून त्यांनी सगळं, आणि दिवे दिवे आहेत ना तिथं, तर तशा प्रकाराने मध्यभागी सगळीकडे फुलांच्या माळा लटकवलेल्या आहेत. तुम्ही जसं काय म्हणायचं डेकोरेशन करता ना तशा टाईपमध्ये. मंडपाच्या मध्यभागी रोषणाई त्या सोडलेल्या असल्याने देव मनुष्यांना त्या माला नसून तो तारा समूह असावा अशी शंका उत्पन्न होते. वर आकाशात अदर, इथं या सभांच्या वर आकाशांमध्ये असं ते अदर सोडलेले असतात. पुष्पवृष्टी पण ते करणार, आणि तसंच त्या पुष्पमाला सुद्धा सोडलेल्या आहेत. आणि त्यामुळं त्या सगळ्यांना बसलेल्यांना ते सगळं तारासमूह वाटतं, इतकं रचना त्यांनी केलेली रोषणाई. 1 योजन प्रमाण त्या मंडपामध्ये देव मनुष्य परस्परांना अडथळा न आणता आनंदाने असतात. त्या मंडपाच्या मध्यभागी एक वैडूर्य मण्याचे 8 धनुष्य उंच असे सिंहासन आहे. त्याला 16 कोन आहेत. प्रत्येक कोणात चढविण्याकरिता 16 पायऱ्या आहेत. बरं, हे काय फार वर्णन घेतलं तर जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं वाचू आपण. त्या पीठांवर अनेक ठिकाणी अष्टमंगल द्रव्य आहे, ध्वज आहे, धर्मचक्र आहे, असं वगैरे सगळं त्यांनी वर्णन करून सांगितलंय. चक्र, हत्ती, ऋषभ, कमल, वस्त्र, सिंह, गरुड व माला यांची चिन्हे असलेल्या 8 ध्वजा आहेत. दुसऱ्या पीठावर, तिसरं पीठ आहे, तिथं रत्नकांतीने अंधाराला दूर करणारे असे ते तिसरे रत्नाचे पीठ आहे. याप्रमाणे संपूर्ण रत्नमयी त्रिमेखलामय पीठाचे रूप धारण करून भगवंतांची उपासना करण्याकरिता जणू सुमेरू पर्वतच आला की काय असे वाटते. 12 सभा कुठे घेतल्यात, खूप वर्णन आहे, खूप आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर खरंच वाचून काढा, आपल्याला साक्षात दिसेल समोर कसं असतं ते. गंधकुटीच्या पहिल्या सभेत गणधर व मुनीश्वर बसतात. आता इथं प्रदक्षिणा कशी घालतो ना आपण, त्यानुसार त्यांचं पहिलं दुसरं क्रमांक समजून घ्या. पहिल्या सभेमध्ये कोण आणि दुसऱ्या सभेमध्ये कोण हे कुठून बघायचं, तर क्लॉकवाईज तुम्ही अशी प्रदक्षिणा घालणार ना. तर इथं पहिल्या सभेमध्ये
मुनिराज आहेत. गणधर म्हणा, मुनिराज म्हणा, हे सगळे पहिल्या कोठ्यामध्ये बसणार, पहिल्या सभेमध्ये. दुसऱ्या सभेमध्ये कल्पवासी देवी असतात. कल्पवासी देवी, देव नाही देवी पहिल्यांदा. त्याच्यानंतर तिसऱ्या सभेमध्ये स्त्रिया, मनुष्यनी स्त्रिया, असं वाकडी तिकडीच रचना आहे बरं का सगळी. आता इथं देवी आहे तर इथं देव ठेवायला पाहिजे होतं का नाही. तिथं जवळजवळ बसल्यावर तुम्हाला धर्म समजत नसतो म्हणून लांब लांब बसत. मनुष्यनी स्त्रिया इथं आहेत तर इकडं चक्रवर्ती 12व्या 11व्या सभेमध्ये चक्रवर्ती आणि मनुष्य असतात माहिती का. म्हणजे मनुष्य आणि स्त्रियांना तर लई लांब केलंय. पुढं सांगितलं चौथ्या सभेमध्ये, आणि इथेच घातलं होय, मनुष्यनींच्या जवळच घेतलंय बरं का. आता कुठं कोण कसं वर्णन सांगतंय. चौथ्या सभेमध्ये चक्रवर्ती व मनुष्य. पाचव्या सभेमध्ये ज्योतिष्कवासी देवी. 6व्या सभेमध्ये व्यंतरदेवांच्या स्त्रिया म्हणजे व्यंतरदेवी. 7व्या सभेमध्ये व्यंतर भवनवासी देवी. चार देवी झाल्या, आता देव सुरू होणार. 8व्या सभेमध्ये भवनवासी देव. 9व्या सभेमध्ये व्यंतरदेव. 10व्या सभेमध्ये ज्योतिष्क देव. 11व्या सभेमध्ये कल्पवासी देव. आणि 12व्या सभेमध्ये कोण? तिर्यंच. 12वी शेवटची सभा आहे ती तिर्यंचांची असते. ते कसं ॲलोकेट केलेत कसं कळतं? तिर्यंचे जाऊन माणसांच्या सभेत बसले तर कसं कळायचं ते? हां, म्हणजे ते काय म्हणायचं, तसं मार्ग दिसत असणार किंवा तसंच त्यांना गाईड केलं जात असणार देवांच्याकडून वगैरे. 12व्या सभेत तिर्यंचे याप्रमाणे 12 सभेतील सर्व जीव जिनेंद्रांच्या भक्तिरसाने नम्र होऊन उपदेशरूप धर्मामृताचे पान करतात. भगवंतांनी घाती कर्माचा नाश केल्यामुळे त्यांना क्षुधा, तृषा, जन्म, मरणादी 18 दोषांचा अभाव झाला आहे. ज्या 18 दोषांनी संसारात यच्छ यावत प्राण्यांना व्यापून टाकले आहे, त्या दोषांचा नाश झाल्यामुळे अनंत सुखरूप परमात्मा, परमपूज्य जिनेश्वर, अनंत गुणांनी कोट्यावधी सूर्यासारखे प्रकाशणारे, अनेक अतिशयांनी युक्त, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत वीर्य, अनंत सुख धारण करून विराजमान आहेत. याप्रमाणे अरिहंतांच्या स्वरूपाचे ध्यान करणे याला रूपस्थ ध्यान म्हणतात. म्हणजे त्या भगवंतांना लक्ष करून तुम्ही जेव्हा स्वतःला जाणणार त्यावेळेस तिथं ते खरं रूपस्थ ध्यान. मग ते परवा आम्ही एक दिवस घेतलं होतं की ममलपाहुडमध्ये अध्यात्म घटवलं आहे 5 कल्याणकांचं. तर त्याचं जरासं भावभासना काल परवा झाली त्याच्यापेक्षाही थोडंसं सांगते की वाचलो होतो आपण त्या दिवशी, पण एवढं डिटेल काय घेतलं नव्हतं. तर गर्भकल्याणिक म्हणजे काय? रूपस्थ ध्यानावर 5 कल्याणिक. म्हणजे गर्भकल्याणिक म्हणजे काय? तर भगवंतांना बघून आपण ध्यान करायला बसलोय, त्यांना आपल्या ज्ञानात घेतलंय ना, तर ज्ञान गर्भात जिनेश्वरांचा प्रवेश म्हणजे गर्भकल्याणिक. त्यांना आपल्यामध्ये घेतलं ना, जसं तिथं मातेच्या गर्भामध्ये तो तीर्थंकर बालकाचा जीव आला तर ते गर्भकल्याणिक केलं जातं. तर इथं त्या भगवंतांना आपल्या ज्ञानामध्ये घेतलं, ते खरं गर्भकल्याणिक व्यवहाराने निश्चयाने आपला आत्मा त्याच्याविषयी चिंतन सुरू झालं तुमचं. करणलब्धीपर्यंत मनाच्या द्वारे जे काही चिंतन करता तर ते ज्ञान गर्भामध्ये आलं, ते खरं गर्भकल्याणिक झालं. म्हणजे ज्ञानरूपी गर्भामध्ये त्यांचं पोषण सुरू झालं, एकतर त्या बहिरंगातल्या परमात्म्यांचं आणि निश्चयाने आपल्या परमात्मा स्वभावाचं. तर ते गर्भकल्याणिक म्हटलं. पुढं जन्मकल्याणिक म्हणजे काय? त्यांचं तर विचार आलाच की भगवंतांचा, की ज्ञानामध्ये आला आणि त्यांचे आपण गुण जाणतोय, तसं आपल्याला भाववासना सुरू झाली, भगवान का महान आहेत वगैरे. आणि त्याच्याबरोबर निश्चयाने आपल्या आत्म्याचा साक्षात्कार झाला, जिथं ज्ञानामध्ये जन्म झाला असं म्हणलं गेलं, त्याला म्हणलं जन्मकल्याणिक. म्हणजे अनुभूतीचा जन्म, ह्याला म्हणलं जन्मकल्याणिक. पुढं गर्भकल्याणिक, जन्मकल्याणिक. तपकल्याणिक काय घेतलं होतं? तर जेव्हा ते तीर्थंकर भगवान रत्नत्रय रूप स्वभावाचं आराधन करण्यामध्ये
तपस्वी झाले, म्हणजे त्यांनी दीक्षा धारण केली, असे ते तपकल्याणिक सहित असणारे ते मुनी, ते तीर्थंकर भगवान, त्यांना मी माझ्या जेव्हा ज्ञानात घेतो त्यावेळेस ते झालं व्यवहार तपकल्याणी. आणि रत्नत्रय स्वरूप माझा आत्मा, त्याला जेव्हा मी जाणतो आणि त्याची साधना करतोय, त्याची आराधना करतोय, तर त्याची जाणीव, हे झालं खरं तपकल्याणी. पुढं दीक्षा कल्याणी, सॉरी ज्ञान कल्याणी. केवळ ज्ञान कल्याणीमध्ये काय सांगितलं, जेव्हा त्या दीक्षित तीर्थंकरांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली, तर त्यावेळेस तिथं ते केवल ज्ञानी परमात्मा असं म्हणून जेव्हा तुम्ही त्यांना आपल्या ज्ञानात घेता, तेव्हा ते केवल ज्ञान कल्याणिक झालं. म्हणजे काय म्हणायचं आहे, ते केवल ज्ञानी झाले त्याचा त्यांना काय फायदा नाही आहे. ते केवल ज्ञानी आहेत हे तुम्ही जेव्हा ज्ञानात घेताय त्यावेळेस तुमचं ते कल्याण करणारे म्हणून ते कल्याणच झालं. त्यांचं स्वतःचं तर त्याच्याद्वारे कल्याण करतात असं काय नाहीच आहे. ते तर सतत आपल्या आराधनेमध्ये, आपल्या ज्ञानामध्येच आहे. पण त्यांना आपण आपल्यामध्ये घेतो त्यावेळेस तिथं ते आपलं कल्याण करणारे म्हणून कल्याणक असं म्हणलं जातं. मग केवल ज्ञान कल्याणक म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये केवल ज्ञान स्वभावाचा अवतार, ते केवल ज्ञान कल्याणक. आणि निर्वाण कल्याणक म्हणा किंवा मोक्ष कल्याणक कशाला म्हणायचं, त्या तीर्थंकरांना जेव्हा सगळ्या कर्मांचा अभाव झाला आणि मोक्षाची प्राप्ती झाली साक्षात, त्यांच्याविषयी आपण चिंतन करतोय, त्यांना आपल्या ज्ञानात घेतोय, तर ते मोक्ष प्राप्त तीर्थंकर प्रभू त्यांचं कल्याणक, तर ते मोक्ष कल्याणक झालं. आणि तसा मोक्ष स्वभाव माझा आहे ह्याची अनुभूती, त्याची भाववासना, ह्याला म्हणलं मोक्ष कल्याणक. म्हणजे आपल्यामध्ये साक्षात त्याचा अनुभव करणं हे मोक्ष कल्याणक. असं त्या रूपस्थ ध्यानावर घटवलेलं होतं. म्हणजे रूपस्थ ध्यान आपण करतो तर असं पण एक चिंतन करून बघा, म्हणजे एकाग्रता वाढवण्यासाठी, एक आपल्यापर्यंत स्वतःपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून त्यांचं अवलंबन आहे आपल्यासाठी. मग ते कशाही रीतीने चिंतन करा, शेवटी जायचंय स्वभावापर्यंत, हे उद्देश आहे. जो पुरुष स्वतः वीतराग बनून वीतराग परमेश्वरींचे स्मरण करतो तो कर्मबंधनापासून मुक्त होतो. पण जो स्वतः रागद्वेषयुक्त बनून सरागी परमेश्वराच्या स्वरूपाला अवलंबून त्याचे ध्यान करतो अथवा मंत्र, मंडल, मुद्रा वगैरे अनेक प्रयोगांनी ध्यान करू इच्छितो, त्याला आत्म्याची एकाग्रता केल्यामुळे फार मोठे सामर्थ्य प्राप्त होते. तो एका क्षणात सुर असुर मनुष्याच्या समूहाला क्षोभित करून टाकतो. विद्यानुवादामध्ये अनेक विद्या, मंत्र, मंडल वगैरेच्या अक्षरांची आत्म्याशी एकाग्रता झाल्याने त्या अक्षरात तशी शक्ती उत्पन्न होते. त्यापासून अनेक अद्भुत चमत्कार करून दाखवता येतात. म्हणजे म्हणायचं ध्यानाच्या सामर्थ्याने त्यांनी जे काही मंत्र वापरणार ना, त्या मंत्रात सुद्धा शक्ती आलेली असते. म्हणून त्यांनी एखादा नुसतं नमोकार मंत्र म्हणलं तरी सुद्धा कदाचित कोणाचा रोग दूर होईल, संकट दूर होईल म्हणल्यावर लगेच तुम्ही त्यांना चमत्कारी बाबा म्हणणार. पण आहे ती विशुद्धीची कमाल. पण तिकडं न जाता आपण असं व्यक्तिविशेषाला पकडायला जातो. म्हणून सांगतायत की गुण बघा, जसे गुण त्यांच्यामध्ये आहे तसेच गुण माझ्यामध्ये आहेत, हे जर समजलं तर आपल्याला सुद्धा तशा स्वभावाची प्राप्ती होऊन आपणही मोक्षाला जाऊ शकतो, पूर्ण आनंदाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून जाणार हो. जाणार इंद्रिय विषय भोगाने रहित निर्मोह स्वभाव जाणा. पहा, या आत्म्यामध्ये बाह्य आकर्षण नाहीच, परद्रव्य परभावाचा मला काहीही फायदा नाहीच. सर्वापासून भिन्न या सर्वांमध्ये असतानाही हा मी या सर्वांचा ज्ञाता मात्र आहे. स्थिर स्वभाव स्वरूप आहे.
केवलज्ञानस्वरूपोऽहम् अनंत अतिशय संपन्नोऽहम् जीवोऽहम् ओम विसर्जन।